शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 96. संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण सोडून द्यावे, सोडू नये. माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते. हृदयातच स्फूर्ती येऊन आपण बोलतो. मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे का म्हणावे. तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू. ज्याने जे केले तोच ते सांगणार. एक गुरु आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार. संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात नांदतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य आहे. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतच आहे. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना देखील वाईट वाटते. एकूण योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे. मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे आणि म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा. त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीतीच राहणार नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या कमी अंतरावर तरी आपण असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागेलच आणि ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल. संत संगती आणि नामस्मरण यामुळेच भगवंताचे प्रेम येईल. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण हरी.